पण अजून एक मला अनाउन्समेंट करायला आवडेल की खुर्ची हे टायटल सॉन्ग उद्या रिलीज होतं, पण खास प्रारंभासाठी आम्ही ते सॉन्ग आज तुमच्यासमोर रिलीज करणार आहोत, जे अजून कुठेही रिलीज झालेलं नाहीये. पण त्याआधी इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही ते उपस्थित आहात, तुमच्या सगळ्यांचे आभार, तुमच्या प्रिन्सिपल सगळ्या स्टाफचे आभार. त्यांनी इतक्या छान प्रकारे इतका मोठा इव्हेंट तुम्ही इथे ऑर्गनाईज केलाय. आणि मी परत ओळखतो ज्याचा सॉन्ग तुम्ही आता पाहिलं, श्रेया, या दोघांची केमिस्ट्री तुम्ही आता इथे पाहिलीच. तसंच प्रीतम कांगणे, आमच्या दोघांची केमिस्ट्री तुम्ही इथे पाहिलीत. नंतर आमच्या फिल्मचे डिरेक्टर शिव धर्मराज माने आणि आमचे फिल्मचे प्रोड्युसर संतोष दुसू मागवणे. सो अशी आमची यंग टीम आणि शिवाभाऊ पासलकर आहेत आमच्या बरोबर सतत असतात आणि आम्हाला सपोर्ट करत असतात. सो इतका तुम्ही प्रेम देताय, असंच प्रेम खुर्ची चित्रपटाला द्या. 12 जानेवारीला तो चित्रपट येतो. तुम्ही इंस्टाग्रामला मी आहे, आर्यन मागवणे आहे, प्रीतम आहे, श्रेया आहे. खूप खूप आभार. आमचा चित्रपट येतोय खुर्ची, जो मराठीत पहिल्यांदा ॲक्शनपट म्हणून ओळखला जाईल. तुम्ही बघितलंच असेल सॉन्ग. तर 12 जानेवारीला आमचा मूवी येतोय, तर तुम्ही नक्की तो थिएटरमध्ये जाऊन. मला असं वाटतं की मी माझ्या कॉलेजमध्ये आलो आणि इतकं सुंदर ॲटमॉस्फिअर, इतकं सुंदर स्टाफ आणि इतकं सुंदर कोऑर्डिनेशन तुम्ही इथे केलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं की प्रीतम, तू काय सांगशील फिल्मबद्दल आणि या संपूर्ण सुंदर कॉलेजबद्दल? टू ऑल. अरे एनर्जी कुठे तुमच्या सगळ्यांची? थँक्यू सो मच. आता तुमच्या सगळ्यांना माहितीच है कि ऑफकोर्स मुझे तो स्पेशली मेरे कॉलेज के दिन याद आ गए, क्योंकि इन बच्चों में इतनी ज़्यादा एनर्जी है. तो वो कहीं ना कहीं हम लोगों ने भी एक ज़माने में वो टाइम बिताया है, तो वो सब टाइम मुझे याद आया. एंड ऑफकोर्स दे आर डूइंग लाइक काफ़ी वैरायटीज़ है इसमें. ऐसी नहीं कि सिर्फ डांस ही है, ये लोग रैपर भी है, सिंगर भी है, और इतने सारे कॉलेज ने यहाँ पे आके परफॉर्म किया है. तो एक राजीव गांधी स्कूल जो है वो सभी बच्चों को काफ़ी अच्छा एक इंस्पिरेशन दे रहा है, जिससे इनके करियर के लिए भी एक काफ़ी अच्छा फ़ायदा होगा. खूप छान वाटलं. आणि मला आता सगळ्यात जास्त आभार मानायचे दुबे सर, सिंग सर आणि त्यांच्या पूर्ण ट्रस्टचं, सायनाथ ट्रस्टचं. तर त्यांनी इतकं छान सुंदर कॉलेज त्यांनी स्थापन केलं आहे. आणि KG पासून ते PG पर्यंत असं त्यांची संकल्पना आहे. आणि गोरगरीब जे काही लोक आहेत, ज्यांची परिस्थिती नाही शिकायला, त्यांच्यासाठी ते खूप काय करतात. आणि आत्ता मी पाहिलं की ज्यांचे काही स्टॉल्स होते, त्याच्यातनं त्यांची जी काही इन्कम होती ती एड्सच्या ज्यांना एड्स आहे किंवा HIV ज्यांना झाला आहे त्यांच्या देखभालीसाठी दिली जाते. आणि कॅन्सरसाठी पण ते बरेच फंडिंग रेज करतात. सो हे खूप पाहून खूप छान वाटलं की मी एका खूप सुंदर आशय किंवा आपण एक सुंदर म्हणतो ना आपण त्यांच्या मनात कुणासाठी काहीतरी भावना जागते आणि ते इतकं सुंदर कार्य, इतकं मोठं ते एम्पायर त्यांनी उभं केले या लोकांसाठी. तो त्यांचे खूप खूप आभार. आणि सर्वात पुन्हा एकदा आभार इथल्या सगळ्या मुलांचे की त्यांनी इतका सुंदर रिस्पॉन्स आम्हाला या खुर्चीच्या सगळ्या प्रमोशनला दिला. आणि आम्ही इथे आमचं लव्ह सॉन्ग दिलं किंवा खुर्चीचं टायटल सॉन्ग फर्स्ट टाईम आम्ही इथे रिलीज केलं आणि टीजर केलं. सो खूप सुंदर आणि छान आम्हाला रिस्पॉन्स होता. सो थँक्यू सो मच या संपूर्ण टीमचं की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि खूप सुंदर इव्हेंट झाला. मी पण कॉलेजचीच विद्यार्थी आहे, फर्स्ट इयर BBA करते. सो मला माझ्या कॉलेजची आठवण आली की आमच्यासुद्धा कॉलेजमध्येच असे छान प्रोग्राम होतात आणि हे कॉलेजसुद्धा तेवढंच सपोर्टिव्ह होतं. त्याचा स्टाफ, ह्याचे स्टुडंट्स, त्यांनीसुद्धा आमच्या टीजरला, आमच्या सॉन्गला आणि नुकतंच आम्ही टायटल सॉन्ग रिलीज केलं त्यालासुद्धा खूप छान सपोर्ट दिला. सो असंच सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि आमचा 12 जानेवारीला खुर्ची चित्रपट येतो आहे, तो सुद्धा नक्की बघा सगळं. माझी भूमिका यामध्ये प्रीती नावाचा मी कॅरेक्टर करते आणि त्याचाच गर्लफ्रेंडचा रोल करते. सो ती स्टोरी आमची बघायला थिएटरमध्येच तुम्हाला समजेल की त्यात नक्की काय राहते. तर माझं राजवीर नावाचा रोल आहे. तर त्याला आहे ना ती खुर्ची का पाहिजे असती, तर तुम्ही अक्षय सरांना बघितलं असेल की त्यांचा पोस्टरवर मी, अक्षय सर आणि अक्षय सर आहे. तर ती खुर्ची का पाहिजे असती आम्हाला दोघांना, आमची या छोट्या मुलाला का पाहिजे असती ती खुर्ची, ते तुम्ही 12 जानेवारीला चित्रपटगृहात जाऊन खुर्ची बघा. तुम्हाला खरं सांगतो, आम्हाला इथं आल्यावर एकदम खूप आनंद झाला आहे, खूप जास्त आनंद झाला आहे. कारण आम्ही जे बनवलं आहे म्हणजे जे खुर्ची चित्रपट आहे तो थिएटरच्या आधी जो प्रेक्षकाचा रिस्पॉन्स असेल किंवा जो आज कल्ला आम्ही बघितला आहे आमच्या टीजरसाठी, सॉन्गसाठी, तो पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. असं वाटतं की आम्ही जे बनवलं आहे ते खूप छान बनवलं आहे. तर हे आमचे संतोष अगणे प्रोड्युसर, रायटर, डिरेक्टर नासोबत यांनी डिरेक्शन पण केलं आहे. तर आम्ही दोघांनी
या चित्रपटासाठी मेहनत केलीच आहे, पण आमची जी कास्ट आहे, राकेश पापड, अक्षय वाघमारे, प्रीतम कागणी, श्रेया पासलकर, आर्यन नागवणे, ज्यांनी आता तुम्ही गाणं बघितलं असेल आणि जे उद्या सकाळी 11 वाजता लॉन्च होते, कमाल काम केलं सगळ्यांनी. कमाल. आमचं 12 जानेवारीला चित्रपट रिलीज होतो आहे. तर म्हणजे इथं आल्यानंतर ज्याचे चेअरमॅन सर बोलले, प्रिन्सिपल बोलले, ते दुबे सर बोलले, आम्हाला एक आत्मविश्वास वाढला आहे की आमचा चित्रपट हा लोकांना आवडेल आणि लोक पसंत करतील आणि तो थिएटरमध्ये जाऊन नक्की बघतील. प्रोड्युसर म्हणून एकच सांगतो की 12 जानेवारीला चित्रपटगृहातच आमचा चित्रपट पहा. म्हणजे OTTची वाट पाहू नका तुम्ही. तो चित्रपटगृहात पाहण्यासारखा आहे.